नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश 150 कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड-19शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण 011 23 97 80 46 आणि 1075 या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा 020 26 12 73 94 या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता. ठळक बातम्या. राज्यात रात्रीचे जमावबंदी आदेश लागू. विवाहासह इतर समारंभात उपस्थितांच्या संख्येवरही निर्बंध. महिला अत्याचार विरोधातलं शक्ती विधेयक विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही एकमतानं संमत. राज्यात ओमायक्रॉनचे नवे 20 तर कोविडचे नवे 1410 रुग्ण. मराठवाड्यात 19 रुग्णांची नोंद. कोविड आणि ओमायक्रॉन साथीच्या पार्श्वभूमीवर नाताळचा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन. संपात सहभागी एसटी कामगारांच्या बडतर्फीच्या आदेशाला स्थगितीची मागणी करणारी याचिका कामगार न्यायालयानं फेटाळली. फिरकी गोलंदाज हरभजन सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती. आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा, उमरगा, तुळजापूर आणि कळंब उपजिल्हा रुग्णालयांना कायाकल्प पुरस्कार जाहीर. आता सविस्तर बातम्या. राज्यात मध्यरात्रीपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीनं काल याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी असेल. लग्न समारंभ, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 किंवा क्षमतेच्या 25% पेक्षा अधिक नसेल. तसंच खुल्या जागेत ही संख्या 250 किंवा क्षमतेच्या 25% पेक्षा अधिक नसेल. क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25%पेक्षा, तर उपाहारगृहे, जिम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50% उपस्थिती राहील. याशिवाय जिल्हापती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील. जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणं आवश्यक असेल, असं या आदेशात म्हटलं आहे. दरम्यान संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीनं आरोग्याचे नियम पाळणं, मास्क व्यवस्थित वापरणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सध्याचे निर्बंध प्राथमिक स्वरूपाचे असून आता हे निर्बंध न लावल्यास भविष्यात कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. महिलांवरील अत्याचारांच्या विरोधातलं शक्ती विधेयक काल विधान परिषदेत एकमतानं संमत झालं. गुरुवारी विधानसभेनं हे विधेयक संमत केलं आहे. विधिमंडळानं संमत केलेलं हे विधेयक राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रपतींच्या मान्यता मिळाल्यावर शक्ती कायदा राज्यात लागू होईल. या विधेयकानुसार महिला अत्याचाराच्या प्रकरणात 30 दिवसात पोलीस तपास पूर्ण करून 21 दिवसात आरोपपत्र सादर करावं लागणार आहे. या विधेयकात बलात्कार, लैंगिक छळ, महिलांवरचे ॲसिड हल्ले यासारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची, तसंच समाज माध्यमांवर महिलांची बदनामी, ॲसिड हल्ला, विनयभंग आदी गुन्हे अजामीनपात्र करण्याची तरतूद आहे. याशिवाय खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलांविरुद्धही कारवाईची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात विशेष अधिवक्त्यांची नियुक्ती करणं, पीडितांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी समुपदेशन करणं, त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करणं आदी तरतुदींचा शक्ती विधेयकात समावेश आहे. विधानसभेत काल एकूण 24 विभागांच्या 31,298 कोटी 26 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. तसंच इतर मागास प्रवर्गाच्या एम्पिरिकल डेटा संकलनासाठी 435 कोटी रुपयांची पुरवणी मागणीही मंजूर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्या सदनासमोर मांडल्या. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर तात्काळ 50,000 रुपये अनुदान देण्यात येईल, असं आश्वासन अजित पवार यांनी काल विधानसभेत दिलं. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. गेल्या 2 वर्षात कोविडमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. उच्चदाब वितरण प्रणाली आणि सौरपंपाबाबत बीड जिल्ह्यातल्या आमदारांची बैठक घेणार असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या गावांचा प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेत समावेश करण्याबाबतचा तारांकित प्रश्न
नमिता मुंदडा, प्रकाश सोळंके, बालाजी कल्याणकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरून पाठपुरावा सुरू असल्याचं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकेकडून दुर्लक्ष होत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य तान्हाजी मुटकुळे, प्रशांत बंब, प्रकाश सोळंके यांनी काल प्रश्नोत्तराच्या तासात विचारला. बँकांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावरून पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही सहकार मंत्री पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येणार असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल विधानसभेत सांगितलं. शेतकरी आत्महत्या रोखण्यासंदर्भात उपस्थित तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत नियोजन करण्यात येत असून तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याचा अभ्यास केला जाणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. राज्यात काल 20 नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आता राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 108 झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतले 11, पुणे जिल्ह्यातले 6, सातारा 2 तर अहमदनगर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी 15 जण परदेश प्रवासाहून आलेले आहेत. एका रुग्णानं देशांतर्गत प्रवास केलेला आहे, तर 4 बाधित रुग्णाच्या निकट संपर्कात आलेले रुग्ण असल्याचं आरोग्य विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे 1410 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या 66,54,755 झाली आहे. काल 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,41,404 झाली असून मृत्यूदर 2.12% कायम आहे. काल 868 रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत 65,01,243 रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर 97.69% झाला आहे. राज्यात सध्या 8,426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मराठवाड्यात काल 19 नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात 8 नवे रुग्ण आढळले. बीड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी 3, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी 2 तर नांदेड जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काल एकही रुग्ण आढळला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ओमायक्रॉनचे 5 रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता नियमितपणे मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, कोविड प्रतिबंधक लसीच्या 2ही मात्रा घ्याव्यात, परदेशातून आलेल्या नागरिकांनी विलगीकरणात राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे. कोविड आणि ओमायक्रॉन साथीच्या पार्श्वभूमीवर आज नाताळचा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. चर्चमध्ये होणाऱ्या प्रार्थनेच्या वेळी क्षमतेच्या 50% अधिक उपस्थितीस परवानगी असणार नाही. चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकानं कोविड नियमांचं पालन करावं. गर्दीला आकर्षित करणारे कोणतेही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसंच मिरवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे. आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. यासाठी ट्विटर आणि युट्यूबच्या AIR न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं. याशिवाय न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील. शेतकऱ्यांनी जैविक शेतीच्या दिशेनं वळावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथं देशातल्या सर्वात मोठ्या अॅग्रोव्हिजन या 4 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. कृषी क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचं तोमर यांनी यावेळी नमूद केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 100% बायो इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांमुळे शेतकऱ्यांना इथेनॉलचे पंप सुरू करण्याची संधी मिळणार असून त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडेल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारनं राज्यात चांगलं काम करून दाखवावं, त्यासाठी केंद्र सरकार आवश्यक सहकार्य निश्चित करत राहील असं आश्वासन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं आहे. धुळे जिल्ह्यात दोंडाईच्या इथं शिवस्मारक, महाराणा प्रताप स्मारक, हुतात्मा अब्दुल हमीद स्मारक, पर्यटन विभागाच्या माध्यमातून साकारलेला भव्य राजपथ, तिन्ही संरक्षण दलांचे पहिले प्रमुख जनरल बिपिन रावत मार्ग,
तसंच दोंडाईच्या संस्थानचे शेवटचे राजे श्रीमंत दौलतसिंहजी रावल यांच्या स्मारकांचं लोकार्पण राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांनी आपल्या बडतर्फीच्या आदेशाला स्थगिती द्यावी यासाठी दाखल केलेली याचिका कामगार न्यायालयानं फेटाळून लावली आहे. लातूर आणि यवतमाळ विभागातल्या कर्मचाऱ्यांविरोधात कामावर गैरहजर राहणं, एसटीच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणं, अन्य कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणं, एसटीची वाहतूक बंद करणं, आर्थिक नुकसान करणं या कारणांसाठी महामंडळानं दोषारोपपत्र दाखल केलं होतं. या कामगारांना राज्य परिवहन सेवेतून बडतर्फ का केलं जाऊ नये अशी नोटीसही बजावली होती. त्याविरोधात कामगारांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयानं या कारवाईला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. या निकालानंतर महामंडळानं संबंधित 9 कामगारांना सेवेतून तात्काळ बडतर्फ केलं आहे. फिरकी गोलंदाज हरभजन सिंगनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हरभजननं 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी20 सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 417, एकदिवसीय सामन्यात 269 आणि टी20मध्ये 25 बळी घेतले आहेत. इंडियन प्रीमियर लीग आयपीएलमध्ये हरभजननं 163 सामन्यात 150 बळी घेतले आहेत. मुंबई इंडियन्स संघानं हरभजनच्या नेतृत्वात 2011 साली चॅम्पियन्स लीग टी20चा किताब जिंकला होता. हरभजननं हिंदी, पंजाबी तसंच काही तामिळ चित्रपटातून भूमिकाही साकारल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा, उमरगा, तुळजापूर आणि कळंब उपजिल्हा रुग्णालयांना तसंच सास्तूर, तेर, मुरुम, लोहारा, भूम या ग्रामीण रुग्णालयांना 2020-21 या वर्षातील कायाकल्प राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारात प्रत्येकी 1 लाख रुपये मिळणार असून या रकमेचा विनियोग आरोग्य सेवांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये उमरगा तालुक्यातल्या नाईचाकूर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. या केंद्राला 2 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. नांदेड इथले ज्येष्ठ लेखक प्राध्यापक जगदीश कदम यांना अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार 2021 साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. 5,000 रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 2ऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचं आयोजन येत्या 11 आणि 12 जानेवारीला करण्यात आलं आहे. ठाणे इथं डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होणाऱ्या 2 दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी आघाडीचे युवा कथाकार कादंबरीकार प्रणव सखदेव यांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तहसील कार्यालयात काल राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मेळावा घेण्यात आला. सदोष वस्तू आणि दर्जेदार सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांनी आपल्या अधिकाराचा लढा देऊन ग्राहक जनजागरण अभियानात सहभाग नोंदवावा असं आवाहन प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी केलं आहे. राजन सातघरे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाचं महत्त्व विशद करून सांगितलं. हवामान. मराठवाड्यात पुढील 2 दिवसात तापमानात फारसा बदल जाणवणार नसल्याचं परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातल्या हवामान विभागानं सांगितलं आहे. 28 तारखेला औरंगाबाद, जालना तसंच बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी काढणीला आलेलं पीक काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात रात्रीचे जमावबंदी आदेश लागू, विवाहासह इतर समारंभात उपस्थितांच्या संख्येवरही निर्बंध, महिला अत्याचार विरोधातलं शक्ती विधेयक विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही एकमतानं संमत, राज्यात ओमायक्रॉनचे नवे 20 तर कोविडचे नवे 1410 रुग्ण, मराठवाड्यात 19 रुग्णांची नोंद. कोविड आणि ओमायक्रॉन साथीच्या पार्श्वभूमीवर नाताळचा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन. संपात सहभागी एसटी कामगारांच्या बडतर्फीच्या आदेशाला स्थगितीची मागणी करणारी याचिका कामगार न्यायालयानं फेटाळली. फिरकी गोलंदाज हरभजन सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती. आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा, उमरगा, तुळजापूर आणि कळंब उपजिल्हा रुग्णालयांना कायाकल्प पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद, औरंगाबाद AIR न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी नाकातोंडावर मास्क लावा, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवा तसंच आपलं लसीकरण करून घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.